आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये एका खूपच थरारक आणि म्हणजे रहस्यमय अशा ऐतिहासिक विषयावर आपण चर्चा करणार आहोत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. 17व्या शतकातलं एक घनदाट अंधारलेलं जंगल आहे आणि स्वराज्याचे काही अत्यंत महत्वाचे गुप्तहेर तिथे एक जीवघेणा प्रवास करतायत. हो, आणि तो प्रवास सोपा नक्कीच नव्हता. मुळीच नाही. त्यांच्याकडे एक असा परवलीचा शब्द आहे जो जर शत्रूच्या हाती लागला ना तर संपूर्ण स्वराज्य धोक्यात येऊ शकतं. बापरे, म्हणजे केवढी मोठी जबाबदारी. हो ना. पण खरं तर यातली सगळ्यात मोठी गोम इथे आहे की ज्या माणसावर या गुप्तहेरांना थेट शिवाजी महाराजांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आहे तो माणूस स्वतःच आपली ओळख त्यांच्यापासून लपवतोय. म्हणजे तो त्यांना स्पष्ट सांगतोय की मी तुम्हाला इथवर आणलंय, हे कोणालाही सांगू नका. अरे अच्छा. हो, म्हणजे एकाच देहासाठी लढणारी ही माणसात एकमेकांपासून इतकी मोठी रहस्य का लपवत असतील? मला तर हे वाचूनच खूप नवल वाटलं. ह्याच प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, ते आपल्याला तत्कालीन गुप्तहेर यंत्रणेच्या एका अत्यंत प्रगत आणि म्हणजे एका निर्दयी वास्तवाकडे घेऊन जातं. निर्दयी वास्तव म्हणजे कसं? कसंय, आजच्या ह्या चर्चेमध्ये आपण बाजिंद ह्या पुस्तकातल्या पान क्रमांक 72 वरील ज्या प्रसंगाचं विश्लेषण करणार आहोत ना, तो प्रसंग केवळ एक कथा नाहीये. ती स्वराज्य उभारणीच्या पडद्यामागची एक अत्यंत गुंतागुंतीची आणि थरारक अशी कार्यपद्धती आहे. म्हणजे यात नुसती निष्ठा नाहीये, तर सांकेतिक भाषा आहे आणि एका अशा गूढ फौजेचा उल्लेख आहे ज्याला लोक चक्क भूत मानतात. बापरे, भूत! म्हणूनच हा मजकूर वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. नक्कीच. सुरुवातीलाच आपण बघतो की खंडोजी हा सखाराम, मल्हारी आणि इतर दोघांना एका अत्यंत गुप्त वाटेने घेऊन चालला आहे. बरोबर. आणि या 5ही जणांच्या डोक्यावर स्वराज्याचं खूप मोठं ओझं आहे. कारण लेखकाने आधीच संदर्भ दिलाय की खंडोजी आणि सावित्रीने आयुष्यभर स्वराज्य आणि भगव्यासाठी जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतलीय. ती शपथ खूप महत्वाची आहे इथे. हो, पण प्रवासाच्या एका टप्प्यावर काय होतं, खंडोजी अचानक थांबतो आणि तो सखारामला ताकीद देतो की इथून पुढे मी तुमच्यासोबत येणार नाही आणि कोणाला सांगूही नका. अगदी तेच. तो म्हणतो मी तुम्हाला इथवर आणलंय, याचा थांगपत्ताही तुम्ही कोणाला लागू द्यायचा नाही. आता सखाराम साहजिकच गोंधळतो. हो, म्हणजे कुणीही गोंधळेल अशा वेळी. हो ना. तो विचारतो की अहो पण पुढचे लोक विचारतील ना की एवढ्या गुप्त वाटेने तुम्ही कसे काय आलात. खरं तर सखारामचा हा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे विचार करा, शत्रूचा प्रदेश ओलांडून तुम्ही एका अत्यंत सुरक्षित आणि गुप्त ठिकाणी पोचताय. तेव्हा तिथले रक्षक काही तुम्हाला थेट आत सोडणार नाहीत. तुमची कसून चौकशी होणार. नक्कीच. अशा वेळी जो माणूस तुम्हाला तिथे घेऊन आलाय तोच जर तिथून पळ काढत असेल तर संशय अधिक बळावतो ना. हो, म्हणजे ते रक्षक तर यांनाच शत्रूचे गुप्तहेर समजतील. अगदी बरोबर. पण खंडोजी काही सखारामला वाऱ्यावर सोडत नाही. तो त्याला एक अत्यंत ठोस असा पुरावा देतो. हो, आणि तो पुरावा म्हणजे मला वाटतं तंत्रज्ञानाचा आणि कल्पकतेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. कसा काय? खंडोजी काय करतो, तो त्याच्या दंडावर बांधलेली एक चांदीची पेटी काढतो. ती तो सखारामच्या हातात देतो आणि सांगतो की वस्ताद काका काही विचारायच्या आत ही पेटी त्यांना दाखवा. आणि परवलीचा एक शब्द सांगा. तो शब्द असतो चंदन. चंदन. हो. मला हे वाचताना ना अचानक डोक्यात लखप्रकाश पडला. म्हणजे आजच्या डिजिटल जगात आपण जशी 2 टप्प्यांची ओळख पटवण्याची पद्धत वापरतो ना. म्हणजे तुम्हाला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणायचंय का? हो, अगदी तेच. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा 2FA हे अगदी तसंच आहे. अरे वा, ही तुलना खूपच मार्मिक आहे. हो ना. म्हणजे बघा, चंदन हा तुमच्या डोक्यात असलेला पासवर्ड आहे आणि चांदीची पेटी हे तुमच्या हातात असलेलं फिजिकल टोकन आहे. बरोबर. फक्त पासवर्ड किंवा फक्त पेटी कामाची नाहीये. दोन्ही एकत्र आले तरच पुढचा दरवाजा उघडणार. हे साम्य अतिशय अचूक आहे खरंच. शिवकाळातील माहितीच्या देवाणघेवाणीत अशा प्रकारची दुहेरी सुरक्षा प्रणाली का वापरली जायची यामागचं शास्त्र समजून घेणं इथे गरजेचं आहे. म्हणजे सुरक्षिततेसाठी? हो. म्हणजे बघा, कागदावर लिहिलेले संदेश पावसाळ्यात भिजून खराब होऊ शकतात किंवा शत्रूच्या हाती लागले तर पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात. अगदी बरोबर. पण दंडावर बांधलेली चांदीची पेटी ऊन, वारा, पाऊस कशातही टिकते. आणि चंदन हा शब्द केवळ एक खूण नाहीये, तर तो विश्वासाचा एक अदृश्य धागा आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल ना, तर ती म्हणजे खंडोजीचं स्वतःची ओळख लपवणं. पण एक मिनिट, इथेच मला एक मोठा विरोधाभास वाटतोय. काय बरं? मला एक गोष्ट समजवा.
जर खंडोजी स्वराज्यासाठीच काम करत आहे आणि वस्ताद काका हे देखील स्वराज्याचेच अत्यंत महत्वाचे दुवे आहेत, तर मग खंडोजी त्यांच्यापासून स्वतःची ओळख का लपवत आहे? म्हणजे एकाच बाजूने लढणारे, एकाच राजाला मानणारे हे लोक ते एकमेकांपासून इतकं अंतर का ठेवत आहेत? महाराजांनी स्वतःच्याच माणसांमध्ये अविश्वासाची भिंत का उभी केली असावी? इथेच एक छोटी दुरुस्ती आहे. हा अविश्वास नाहीये. मग काय? याला माहितीची कप्पेबंद विभागणी म्हणतात. म्हणजे आधुनिक गुप्तहेर खात्याच्या भाषेत सांगायचं तर याला कंपार्टमेंटलायझेशन म्हटलं जातं. अच्छा, कंपार्टमेंटलायझेशन. हो, ही भिंत अविश्वासाची नसून सुरक्षेची आहे. कसं आहे, 17व्या शतकात युद्धाचे नियम अत्यंत क्रूर होते. जर खंडोजीला किंवा सकारामला मुघलांनी किंवा आदिलशाही सैन्यांनी पकडलं तर त्यांचा अत्यंत अमानुष छळ केला जाणार हे निश्चित होतं. बापरे. आणि मानवी शरीर वेदना सहन करण्याच्या एका मर्यादेनंतर तुटतं. हे खरंय. अशा वेळी जर खंडोजीला वस्ताद काका कोण आहेत आणि ते कुठे असतात हे माहीतच नसेल तर तो शत्रूला काही सांगू शकणार नाही. अरेच्छा. अगदी तेच. माहितीच नसेल तर तो देणार काय? म्हणजे ज्याला जेवढी माहिती असणं गरजेचं आहे तेवढीच माहिती त्याला दिली जायची, जेणेकरून जर साखळीतला एक दुवा तुटला तरी संपूर्ण जाळं उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जायची. अगदी तसंच. आणि म्हणूनच आपण पाहतो की खंडोजी फक्त त्यांना एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आणून सोडतो. तो स्वतः वस्ताद काकांना भेटत नाही. आणि वस्ताद काकांनाही हे माहीत नसते की या लोकांना कोणी आणलंय. त्यांना फक्त ती चांदीची पेटी आणि चंदन या शब्दाशी देणं घेणं. म्हणजे ही एक अत्यंत निर्दयी पण गरजेची अशी शिस्तबद्ध व्यवस्था होती, जिथे व्यक्तीपेक्षा प्रक्रियेला जास्त महत्त्व होतं. नक्कीच. आणि या प्रक्रियेतून पुढचे दरवाजे कसे उघडणार आहेत हे खंडोजी सखारामला खूप स्पष्टपणे सांगतो. काय सांगतो तो? तो म्हणतो की या पेटीमुळे वस्ताद काका तुमची टकमकाची समस्या सोडवतील. मग ते तुम्हाला खासगीकडे पत्र देतील आणि त्यानंतर तुमची थेट शिवाजी महाराजांशी भेट घडेल. खरं तर या प्रवासातले हे जे टप्पे आहेत ना, ते खूप काही सांगून जातात. म्हणजे वस्ताद काका हे कदाचित सीमेवरील सुरक्षेचे किंवा प्राथमिक गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख असावेत. बरोबर. पण तिथून थेट महाराजांपर्यंत जाण्याचा रस्ता काही मोकळा नव्हता. मध्ये तुम्ही म्हणालात तसा खासगीचा उल्लेख येतो. हो, खासगी म्हणजे काय नेमकं? स्वराज्यात खासगी म्हणजे महाराजांचे वैयक्तिक आणि अत्यंत सुरक्षित असे प्रशासकीय खाते. अच्छा. महाराजांची सुरक्षा ही केवळ काही तलवारीच्या पातीवर नव्हती, तर अशा अनेक प्रशासकीय आणि माहितीच्या गाळण्यांवरती अवलंबून होती. म्हणजे फिल्टर लावले होते त्यांनी. हो. जोपर्यंत खासगीतून हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत कोणीही महाराजांच्या समोर जाऊ शकत नव्हतं. बापरे. म्हणजे महाराज भेटणार आणि आपली समस्या कायमची सुटणार हे ऐकताच त्या चौघांच्याही चेहऱ्यावर जो आनंद आणि दिलासा दिसतो तो आपण नक्कीच समजू शकतो. हो, साहजिकच आहे ते. पण त्यानंतर लगेचच खंडोजीचं एक वाक्य येतं ज्याने मला खऱ्या अर्थाने विचार करायला लावला. कोणतं वाक्य? तो त्यांना म्हणतो, अजून 1-2 कोस मी तुमच्यासोबत येता, मग तिथून मी येऊ शकत नाही. तुमचे काम झाले की मलाही सुटका मिळेल. आता तुमचे काम ते माझे काम आहे असे वाटू लागले आहे. हे वाक्य खूपच महत्वाचं आहे. मला इथे थांबून विचारायचं होतं की तो सुटका मिळेल असं का म्हणतोय? म्हणजे तो खरोखरच कोणाचा कैदी आहे का? नाही. की त्याला कोणीतरी ब्लॅकमेल करत आहे? कारण त्याच्या बोलण्यातून असं वाटतंय जणू तो एखाद्या जुन्या कर्जाची परतफेड करतोय आणि हे ओझं त्याला असह्य झालंय. तसं नाहीये. खरं तर तुमच्या या प्रश्नातच या पात्राची खरी मानसिक अवस्था दडलेली आहे. तो कोणाचाही शारीरिक कैदी मुळीच नाहीये. मग सुटका कशापासून? तो एका अत्यंत मोठ्या मानसिक आणि आत्मिक ओझ्याखाली दबलेला आहे. म्हणजे स्वराज्याचं ध्येय हे या योद्ध्यांसाठी केवळ नोकरी किंवा राजनैतिक कर्तव्य नव्हतं. ती एक भक्ती होती. जेव्हा खंडोजी आणि सावित्रीने भगव्यासाठी मरण्याची शपथ घेतली ना, तेव्हा त्यांनी स्वतःचं वैयक्तिक स्वातंत्र्य त्या ध्येयाच्या चरणी अर्पण केलं होतं. म्हणजे जोपर्यंत ही मोहीम पत्ते होत नाही तोपर्यंत खंडोजी स्वतःच्याच एका अदृश्य तुरुंगात आहे असं म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच. अगदी तसंच. ही मोहीम अत्यंत नाजूक आहे. या 4 माणसांना महाराजांपर्यंत सुखरूप पोचवणं यावर कदाचित स्वराज्याचं एखादं मोठं लष्करी किंवा राजकीय पाऊल अवलंबून असेल. खरंच की. जोपर्यंत हे लोक सुरक्षित ठिकाणी पोचत नाहीत ना, तोपर्यंत खंडोजीला झोप लागणार नाही. तो जे म्हणतो ना की तुमचे काम ते माझे काम आहे, हे वाक्य दाखवून देतं की स्वराज्याच्या लढ्यात वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि जबाबदाऱ्या कशा एकरूप झाल्या होत्या. ही एक सामूहिक जाणीव होती.
एकाची सुटका ही दुसऱ्याच्या यशावर अवलंबून होती. बापरे, म्हणजे हे एक अत्यंत खोल असं भावनिक बंधन आहे जे केवळ आदेशाने निर्माण होत नाही तर एका महान ध्येयावरील निष्ठेतूनच जन्माला येतं. अगदी बरोबर. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे, कारण गुप्तहेर खात्यात काम करणाऱ्या या माणसांना भावना नसतात, ते केवळ यंत्रासारखे काम करतात असा आपला एक सर्वसाधारण समज असतो. हो ना. पण इथे आपल्याला त्यांच्यातली भावनिक गुंतागुंत आणि ताणतणाव अत्यंत स्पष्ट दिसतोय. आणि या तणावाच्या वातावरणातच कथानक एका अशा वळणावर जातं जे या संपूर्ण पानातलं मला वाटतं सर्वात मोठं रहस्य आहे. बाजिंदचा प्रसंग. हो, जेव्हा ते थोडे रिलॅक्स होतात तेव्हा मल्हारी खंडोजीला विचारतो, खंडोजीराव, पुढे काय झाले हो, मगाशी सांगता सांगता थांबलात. आणि इथे खंडोजी हसतो आणि भूतकाळात रमतो. हा जो फ्लॅशबॅक या पानात येतो ना, तो अक्षरशः चक्रावून टाकणारा आहे. खरे तर इथून पुढचा जो प्रसंग आहे ना, तो आपल्याला शिवकाळातील मानसिक युद्धतंत्राच्या एका अत्यंत अज्ञात आणि रंजक प्रदेशात घेऊन जातो. मानसिक युद्धतंत्र? हो. कारण खंडोजी भूतकाळातली ती आठवण सांगायला लागतो. तो म्हणतो की बाजिंदच्या फौजेचा भगवा ध्वज त्याला आणि सावित्रीला धक्का देणारा होता. कारण तो ध्वज केवळ आणि केवळ मराठ्यांची फौज वापरत होती. आणि खंडोजी आणि सावित्रीच्या मते बाजिंद हे एक भूत होतं. भूत? हो. मला हे वाचताना किती आश्चर्य वाटलं सांगू. म्हणजे हे अगदी एखाद्या समुद्री चाच्यांच्या जहाजावर अचानक आपल्या देशाचा अधिकृत नौदल ध्वज फडकताना पाहण्यासारखे आहे. हे उदाहरण खूपच छान आहे. हो ना. एका अज्ञात आणि ज्याला लोक भूत मानतात अशा फौजेच्या हातात आपला अत्यंत पवित्र असा भगवा ध्वज पाहणं खंडोजीसारख्या अत्यंत सावध गुप्तहेरासाठी हा केवढा मोठा मानसिक धक्का असेल. खूप मोठा धक्का असेल. आणि खरं सांगू, हा धक्का जाणीवपूर्वक दिलेला असू शकतो. जाणीवपूर्वक? कसं काय? बाजिंदला भूत का म्हटलं गेलं आहे आणि अशा फौजेच्या हातात भगवा ध्वज असण्यामागचं तंत्र काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन संवाद आणि अफवा पसरवण्याच्या पद्धतींचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे अफवा? हो. कसं आहे, 17व्या शतकात इंटरनेट नव्हतं, बातम्या छापल्या जात नव्हत्या. माहितीचा सर्वात वेगवान स्रोत म्हणजे लोकांच्या तोंडून पसरणाऱ्या अफवा आणि दंतकथा. मग हे जाणीवपूर्वक रचलेलं मानसिक युद्ध किंवा ज्याला आपण सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतो ते होतं असं तुम्हाला म्हणायचंय? अगदी तेच. पण ते कसं काम करायचं? आता समजा स्वराज्याचीच एक अत्यंत गुप्त अशी तुकडी आहे. त्यांची युद्धपद्धती गनिमी काव्याची आहे. ते केवळ रात्रीच्या अंधारात शत्रूच्या छावणीवर हल्ला करतात. अत्यंत वेगानं कत्तल करतात आणि पहाट होण्याआधी जंगलात दिसेनासे होतात. ते मागे कोणताही पुरावा ठेवत नाहीत, कोणालाही जिवंत सोडत नाहीत. बापरे. अशावेळी शत्रूच्या सैन्यात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये कोणती चर्चा सुरू होईल? लोक म्हणतील की काल रात्री जंगलातून भूतांची एक फौज आली आणि त्यांनी हाहाकार माजवला. बरोबर. आणि ह्या तुकडीने स्वतःभोवती ही भूताटकीची दंतकथा जाणीवपूर्वक विणली असावी, कारण माणसाशी लढायला शत्रूचा सैनिक धजावेल. पण जर त्याला वाटलं की समोरून चक्क भूतांची फौज येत आहे तर तो लढण्याआधीच मानसिकरित्या खचून जाईल. भीती हे युद्धातील सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र असतं. अरेच्छा, हे असं असू शकतं याचा मी विचारच केला नव्हता. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतोय माझ्या मनात. कोणता? जर बाजिंद आणि त्याची फौज स्वराज्यासाठीच काम करत होती तर खंडोजी आणि सावित्रीसारख्या अत्यंत निष्ठावान आणि वरिष्ठ गुप्तहेरांना त्यांच्याबद्दल का माहिती नव्हती? म्हणजे महाराजांनी स्वतःच्याच माणसांना अशा अंधारात का ठेवलं असेल? याला आपण मगाशी ज्याची चर्चा केली ना, त्या माहितीच्या कप्पेबंद विभागणीचा पुढचा टप्पा म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे पुन्हा कंपार्टमेंटलायझेशन. हो. पण बाजिंद जेव्हा समोर येतोय ना, तेव्हा तो जे वाक्य बोलतो त्यातून या प्रश्नाचं खरं उत्तर मिळतं. बाजिंद काय म्हणतो याकडे लक्ष द्या. हो. जेव्हा खंडोजी संभ्रमात पडून त्या भूताला किंवा अज्ञात व्यक्तीला मुजरा करतो तेव्हा बाजिंद समोर येतो आणि म्हणतो, खंडोजीराव, आम्ही तुम्हास व सावित्रीला ओळखतो. जणू काही आजवर आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत. हे वाक्य पूर्णपणे अनपेक्षित होतं. आणि याच वाक्यात ती माहितीची विषमता किंवा ज्याला आपण इन्फॉर्मेशन असिमेट्री म्हणतो ती दडलेली आहे. म्हणजे बघा, खंडोजीला बाजिंदबद्दल काहीही माहिती नव्हती. तो त्याला चक्क भूत समजत होता. पण बाजिंदला मात्र खंडोजी आणि सावित्रीची पूर्ण ओळख होती. याचा अर्थ असा होतो की बाजिंदची गुप्तहेर यंत्रणा
किंवा स्वराज्याच्या प्रशासनातील त्याचं स्थान हे खंडोजीपेक्षाही खूप उच्च पातळीवरचं असावं. ओहो, म्हणजे लेव्हल्स होत्या त्यात. हो, मोठ्या गुप्त मोहिमांमध्ये अनेकदा असे समांतर गट तयार केले जातात ज्यांना एकमेकांची अजिबात माहिती नसते, पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा वरिष्ठ गटाला कनिष्ठ गटाची ओळख पटवता येते. बापरे, हे म्हणजे एखाद्या बुद्धिबळाच्या पटासारखं आहे, जिथे प्रत्येक सोंगटीला वाटतं की ती स्वतंत्रपणे काम करत आहे. पण खरा खेळ खेळणारा खेळाडू वरून सर्व काही पाहत असतो आणि योग्य वेळी दोन सोंगट्यांना एकत्र आणतो. अगदी तसंच. आणि बाजिंदरचं ते शेवटचं वाक्य बघा ना, जणू काय ही आजवर आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत. हो, हे वाक्य शत्रुत्वाची किंवा परकेपणाची भावना एका क्षणात नष्ट करतं. ती एक अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती होती. नक्कीच, कारण खंडोजी आणि सावित्री मृत्यूच्या छायेत उभे होते. हो, पण या एका वाक्याने त्या प्रसंगाला एका नियतीच्या भेटीत रूपांतरित केलं. जणू काही हे दोन वेगळे प्रवाह स्वराज्याच्या एका मोठ्या महासागरात एकत्र येण्यासाठीच इथवर पोहोचले होते. खरंच हे सगळं अत्यंत थक्क करणारं आहे. आपण या सखोल विश्लेषणाच्या सुरुवातीला पाहिलं होतं की एकाच पानावर एवढं सगळं कसं असू शकतं. हो ना. पण आता जेव्हा आपण प्रत्येक संवादाची, प्रत्येक कृतीची चिरफाड केली, तेव्हा जाणवतं की हा केवळ एक प्रसंग नाहीये, तर तो शिवकाळातील राजकीय, लष्करी आणि मानसिक युद्धाचा एक जिवंत दस्तावेज आहे. नक्कीच. एका गुप्त जंगलाच्या वाटेवरून सुरू झालेला हा प्रवास, जिथे चांदीची पेटी आणि चंदनसारखी सांकेतिक भाषा वापरली जाते, तिथून आपण एका योद्ध्याच्या मानसिक ओझ्याचा आणि निष्ठेचा अनुभव घेतला. खाजगी आणि वस्ताद काका यांसारख्या प्रशासकीय यंत्रणांची ओळख झाली आणि सरतेशेवटी आपण एका अशा गूढ, भगवाधारी भूताच्या सैन्यापर्यंत पोहोचलो, जो एका अनपेक्षित मित्रत्वाच्या भावनेने वाट पाहत होता. खरं तर या सर्व चर्चेतून एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने समोर येते. कोणती? आपण अनेकदा इतिहास केवळ लढाया आणि तहांच्या नोंदी म्हणून वाचतो, पण स्वराज्य उभारणी हे केवळ तलवारीच्या जोरावर झालेलं युद्ध नव्हतं. ती बुद्धीची, संयमाची, गोपनीयतेची आणि प्रचंड मानसिक ताकदीची कसोटी होती. यात प्रत्येक व्यक्ती हा एका मोठ्या यंत्रणेचा एक छोटा पण अत्यंत महत्वाचा भाग होता. बरोबर. खंडोजींसारख्या योद्ध्यांना स्वतःची ओढ पुसून टाकून स्वतःच्याच लोकांसमोर अनोळखी बनून राहावं लागायचं, तर बाजिंदसारख्या अनामिक वीरांना स्वतःभोवती भुताटकीचं वलय निर्माण करून अंधारात लढावं लागायचं. आणि म्हणूनच मला वाटतं की इतिहास हा केवळ दस्तावेजांमध्ये बंदिस्त नसतो. नक्कीच नाही. जेव्हा आपण अशा साहित्याच्या तुकड्यांचं सखोल विश्लेषण करतो ना, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपल्याला माहीत असलेला इतिहास हा केवळ हिमनगाचं टोक आहे. पाण्याखाली दडलेला खरा इतिहास हा अशाच अनेक अज्ञात आणि निनावी लोकांच्या साहसाने आणि त्यांच्या गुंतागुंतीच्या रणनीतींनी बनलेला आहे. अगदी बरोबर बोललात. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत, पण जाण्यापूर्वी बाजींच्या या भुताटकीच्या फौजेने आपल्याला एक अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा प्रश्न दिला आहे. आजच्या या 21व्या शतकात आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा माहिती युद्ध हा शब्द वारंवार ऐकतो. सोशल मीडियावरून खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवून एखाद्या देशात अस्थिरता कशी निर्माण केली जाते हे आपण पाहतो. हो, रोजच पाहतो आपण ते. पण जेव्हा आपण बाजिंदाचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की हे माहिती युद्ध 17व्या शतकातही तितक्याच ताकदीने लढलं जात होतं. नक्कीच. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. शत्रूंना दूर ठेवण्यासाठी आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी अशा किती अनामिक आणि अत्यंत बुद्धिमान योद्ध्यांनी जाणीवपूर्वक स्वतःभोवती अशा भीतिदायक आणि अतिमहानवी दंतकथांचं जाळं विणलं असेल, ज्यांना आपण आज केवळ लोककथांमधली भूत, वेताळ किंवा जंगलातले राक्षस मानतो, ते कदाचित आपल्याच स्वातंत्र्यासाठी अंधारात लढणारे, भगवा धारण केलेले मानवी रक्षक तर नसतील. बापरे, हा विचारच खूप अंगावर काटा आणणार आहे. हो ना. त्यांनी आपला जीव तर दिलाच, पण स्वराज्यासाठी त्यांनी इतिहासात आपली ओळख कायमची पुसून एका भूताचे जीवने स्वीकारले असेल का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. खरंच, इतिहासाची पाने अशीच असतात. ती केवळ भूतकाळ सांगत नाहीत, तर आपल्या आजच्या आणि उद्याच्या समजुतींनाही आव्हान देतात. याच्याच एका गूढ पण अभिमानास्पद विचारासह आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. पुढच्या वेळी असाच एक नवीन स्रोत आणि अशीच काही नवी रहस्य घेऊन पुन्हा भेटू.